उद्धव ठाकरेंनी शाकाहार मांसाहार नैवेद्य यावर बोलणं हा ढोंगीपणा असल्याचं केशव उपाध्येंचं म्हणणं आहे। मुळात इथे कुणी कुणाला शाकाहारी करण्याचा प्रयत्न करत नाहीये असं भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलंय। त्यांनी ट्विट केलेलं आहे। केशव उपाध्येंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात। उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना दिल्लीच्या मद्य धोरण घोटाळ्याची कॉपी करून राज्याला दारुडे बनवण्याचा डाव रचणाऱ्यांनी शाकाहार मांसाहार नैवेद्य यावर बोट ठेवून उपदेशाचं चाटण लावणं हा तर निव्वळ ढोंगीपणा। मुळात इथे कुणी कुणाला शाकाहारी करण्याचा प्रयत्न करत नाहीये। ठाकरेंनी महाराष्ट्र दारुडा करण्याचा प्रयत्न केला, त्यापेक्षा शाकाहारी महाराष्ट्र ही ओळख चांगलीच। देवाला मांस अर्पण करण्यापेक्षा माणसाच्या जीवनामध्ये सात्विकता संयम नैतिकता आणणं हेच खरं धर्मकारण आहे। म्हणूनच संत सावतामाळी म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी। गरिबांचं आयुष्य आणि संसार देशोधडीला लावणारी दारू विक्री वाढवण्यासाठी सत्तेवर असताना वेगवेगळी शक्कल लढवायची आणि सत्ता गमावली की संस्कृतीचा कांगावा करायचा हा उद्धव ठाकरेंचा राऊत जोडीचा दुटप्पीपणा कधीच मान्य करणार नाही। दारू विक्रीचं धोरण आखून त्यात भ्रष्टाचार करण्याची संधी असते हे मवियानं वेळोवेळी दाखवून दिलंय। राज्याला दारुडे बनवण्याच्या ऐवजी शाकाहारातून आरोग्य सात्विकता आणि शुद्ध समाज निर्माण करणं कधीही उत्तम।